इतक्या मुसळधार पावसात पंढरपूर जेजुरी यात्रा कशी झाली, मध्ये काय अडचणी आल्या का आणि काही ग्राहकांनी आपली बस दुसऱ्यांदा का बुक केली, चला आजच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहूया. नमस्कार, जय शिवराय. मी गणेश कदम. आज आपली कोल्हार टू पंढरपूर जेजुरी दर्शन ट्रिप आहे. सकाळी 6:30 वाजता पहिला पिकअप असल्यामुळे मी 6 वाजताच घरातून निघालो. आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. सुरक्षित ड्रायव्हिंग हीच सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यानंतर आम्ही कोल्हार रेल्वे स्टेशनला पोहोचलो. तिथून पुढे पद्मावती वरदनगर येथे ग्राहकांच्या पिकअप लोकेशनवरती पोहोचलो. सर्व प्रवाशांचे सामान व्यवस्थित लोड केले आणि ग्राहकांनी आपल्या गाडीचं पूजन करून शुभ प्रवासाची सुरुवात केली. सुप्रिया टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे कम्फर्टेबल जर्नी, प्रोफेशनल सर्व्हिस आणि सेफ ट्रॅव्हल हेच आमचं वचन. त्यानंतर कोलाडमध्ये डिझेल टँक फुल करून आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. बाहेर मुसळधार पाऊस असला तरी आपली गाडी पूर्णपणे सुरक्षित, आरामदायी आणि नो लुकेज असल्यामुळे प्रवाशांना कोणताही त्रास झाला नाही. आजचा रूट आणि टायमिंग डिस्कस केला जेणेकरून संपूर्ण ट्रिप व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण होईल. एक खास गोष्ट म्हणजे आमच्या गाडीतील एका आजींना बस खूप आवडली. त्याचबरोबर या ग्राहकांनी दुसऱ्यांदा सुप्रिया टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस बुक केली आहे. तुमच्या विश्वासाबद्दल मनापासून धन्यवाद. यानंतर मी गाडी स्वराजकडे हँडओव्हर केली आणि स्वराज पुढचा प्रवास घेऊन निघाला. मी मात्र घरी परतलो. जर तुम्हाला अशी सुरक्षित, आरामदायी आणि प्रोफेशनल सर्व्हिस हवी असेल तर सुप्रिया टूर्स अँड ट्रॅव्हल्ससोबत नक्की प्रवास करा. अशाच नवीन ट्रिप, व्लॉग आणि ट्रॅव्हल अपडेटसाठी लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. भेटूया पुढील व्लॉगमध्ये. बाय बाय.